वणी तालुक्यातील प्राचीन व सुप्रसिद्ध जगदंबा माता मंदिरात जे सप्तशृंगी मातेच्या मूळ स्वरूपाचे अर्धे शक्तिपीठ मानले जाते, येथे नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात सुरू आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवीच्या 9 दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। नवरात्राच्या प्रत्येक दिवशी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो। तसेच वेगवेगळ्या जाती समुदायांकडून देवीची मूर्तीपूजा केली जाते। या परंपरेतून समाजातील ऐक्य आणि धार्मिक एकोपा दृढ होत असल्याचे दर्शन घडते। नवरात्रातील 9व्या दिवशी मंदिरात महत्त्वपूर्ण हवन विधी आयोजित करण्यात आला। यावेळी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून माता जगदंबेचे दर्शन घेतले। या प्रसंगी मंदिराचे ट्रस्टी मंडळाने पत्रकारांशी संवाद साधत अधिक माहिती दिली आहे। त्यांनी नवरात्रातील कार्यक्रमाचे महत्त्व, परंपरा आणि भाविकांच्या सहभागाविषयी समाधान व्यक्त केले। यावेळी लीलाबाई पवन सिसोदिया व कृतिका सुमित बडेरा हिंगोली विशेष उपस्थित होत्या। नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात दिवस रात्र भाविकांची गर्दी उसळलेली असून वणीतील वातावरण देवी भक्तीने दुमदुमले आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या आपण वणीत आहोत, जगदंबा माता मंदिरात आहोत। हे सप्तशृंगी मातेचं मूळ रूप आहे आणि येथेच उद्या शारदीय नवरात्री उत्सवाचा शुभारंभ होणार आहे। या शारदीय नवरात्र उत्सवात 9ही दिवस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे आणि मुख्य म्हणजे येथे 1000 बाया वेगवेगळ्या गावांमधून येथे घटस्थापनेसाठी येत असतात। तर आपल्यासोबत याच मंदिराचे ट्रस्टी आहेत, आपण त्यांच्याकडून याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। या वर्षी शारदीय नवरात्र उत्सवाला उद्यापासून सुरुवात होत आहे। आम्ही जगदंबा माता मंदिर सप्तशृंगी देवी ट्रस्ट तर्फे इथं हजारो बाया घटी बसण्यासाठी येत असतात। त्यांच्यासाठी इथं वॉटरप्रूफ मंडपाची सोय केलेली आहे, पाण्याचं वॉटर प्युरिफाय बसवलेलं आहे। त्यानंतर त्यांना एक टायमाचं फराळाची सोय आम्ही ट्रस्ट मंडळीने केलेली आहे। त्यानंतर इथे त्यांना वस्त्र परिधानासाठी सेपरेट रूम बनवलेला आहे, अंघोळीसाठी व्यवस्थित सोय केलेली आहे, त्यांच्या शौचालयाची पण आम्ही व्यवस्थित सोय केलेली आहे। प्रमाणे होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून उद्याला सकाळी 9 वाजेला दिंडोरी तालुक्याचे तहसीलदार यांच्या हस्ते घटस्थापना होऊन शारदीय उत्सवाला नवरात्र उत्सवाला सुरुवात केली जाणार आहे। त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता का इथं कमीत कमी 1000 ते 1500 महिला ह्या घटी बसतात। त्यांच्यासाठी संस्थांतर्फे पूर्ण वॉटरप्रूफ मंडप दिलेला आहे। त्यांना पिण्यासाठी स्वच्छ आरोचं पाणी, त्यांची सुरक्षा म्हणून इथे 42 ते 54 CCTV कॅमेरा तसेच पोलीस बंदोबस्त असून इथे पिण्याच्या पाण्याची सोय त्यांना केलेली आहे। एक टायमासाठी त्यांना फराळाची सोय केलेली आहे, शौचालयाची सोय, आंघोळीसाठी गरम पाण्याची ही संपूर्ण सुविधा ही संस्थांतर्फे करण्यात आलेली आहे। जगदंबा माता मंदिरामध्ये शारदीय उत्सवामध्ये इथे प्रत्येक समाजाला एक मान आहे। त्याप्रमाणे प्रथम माळ मराठा समाज जे असे, तसेच इतर समाज सर्व ताई, तेली, शिंपी, सोनार, कुंभार या प्रकारचे, मारवाडी या प्रकारच्या लोकांना एक दिवस पूर्ण त्यांच्या तिथीनुसार येतो, तो त्यांना एक वार असतो आणि ते तिथे मानाची आदल्या दिवशी साडी घेऊन येतात, वस्त्र घेऊन येतात महावस्त्र देवीचे। दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा त्यांच्या हस्ते होते आणि दुपारी नैवेद्य त्यांच्या हस्ते येत असतो। अशा प्रकारची 9 दिवस पूजा होते। शिवाय देशमुख आमच्या वाड्यामध्ये देशमुखांकडनं पालखी येते, देवीची पालखी रोज इथे संध्याकाळी पूजेसाठी येत असते आणि संध्याकाळी म्हणजे सर्व गावातून मिळून म्हणजे मिरवणूक होऊन येते, सवाद्य मिरवणूक असते तिची। आणि त्यानंतर दसऱ्याचा उत्सव इथे मोठा असतो। दसऱ्याच्या दिवशी पण सर्व गावातून पालखी मिरवणूक होते। सर्व धर्मांना तिथे खूप मोठा मान आहे, त्यांचे मानकरी लोकांना घेण्यासाठी जातात। सर्व गावाच्या बाहेर जाऊन सीमोल्लंघन करतात आणि प्रतिकात्मक बळी देतात आणि आपट्याच्या झाडांची लूट करून म्हणजे विधिवत पूजा करून सर्व गावात सोनं लुटलं जातं। तिथे सोनं लुटून गावात पुन्हा इथे मंदिरात येतात सर्व आणि इथून घरी जातात प्रत्येक ठिकाणी। इथे येणाऱ्या भाविकांसाठी एक भक्तनिवासची सुविधा केलेली आहे। त्या भक्तनिवासमध्ये सुमारे 24 रूम असून हे संपूर्ण सुसज्ज असे व्यवस्थित रूम असून हे पूर्ण सुरक्षित आहे। तसेच एक वणीच्या जगदंबा मातेची एक आख्यायिका आहे
की ती सप्तशृंगी मातेचे मूळ रूप असून जेही भाविक वरती सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतात ते दर्शन घेतल्यानंतर वणीच्या देवीचं दर्शनच घेतात. जोपर्यंत वणीच्या देवीचं दर्शन घेतलं जात नाही तोपर्यंत त्यांचं दर्शन हे पूर्ण होत नाही. ही अशी संपूर्ण आख्यायिका आहे. त्यानंतर आपण बघू शकता का नवरात्र झाल्यानंतर कोजागिरी पौर्णिमा येते. त्या कोजागिरी पौर्णिमेला जे आपले संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून किंवा संपूर्ण महाराष्ट्रातून जेही भाविक कावड घेऊन येतात कावडधारक ते एक गाडवा हा वणीच्या देवीला पहिले आंघोळीसाठी अर्पित करतात व इथून पुढे पायी पायी ते गाडावर जात असतात. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.